नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 मराठी या युट्यूब लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो एकमेव चॅनल असं आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य उमेद मिळते आणि आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास कितीही खडतर असला, किती टोमणे खात आपण प्रवास करत असलो तर या चॅनलच्या माध्यमातून तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास अगदी साध्या आणि सोप्या शब्दात पार पडत असतो। तर मित्रांनो आजचं आपलं नेमकं लेक्चर कशा संबंधी आहे, ठीक आहे। तर तुम्हाला माहिती असेल जिल्हा न्यायालयाची भरती भरपूर जणांचे फॉर्म हे भरून झालेले आहेत। काही जणांचे फॉर्म हे काही कारणांमुळे राहिलेले होते, परंतु मुदतवाढ आता मिळणार नाही, त्यामुळे ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत त्यांच्यासाठी एक संधी अशी आहे की तुम्हाला माहिती असेल जिल्हा न्यायालयाची शॉर्टलिस्ट लागणारचे चान्सेस जे आहेत ते कमी झालेले। असं नाही की लागणारच नाही, परंतु चान्सेस कमी झालेले, कारण की प्रत्येकाने 1000 ते 900 रुपये भरलेले, त्यामुळे चान्सेस आहेत की जे शॉर्टलिस्ट आहे ते लागण्याचे फार कमी झालेले। परंतु सर आता मेन मुलांचे कमेंट्स किंवा प्रॉब्लेम्स असे येतात किंवा जे भावी अधिकारी जे उद्याचे होणारे आहेत त्यांचे कमेंट्स किंवा प्रॉब्लेम्स असे येतात की सर नेमका अभ्यासक्रम काय आहे, ठीक आहे। नेमका आम्ही अभ्यास तर करतोय परंतु आम्हाला समजून येत नाही की नेमका अभ्यास करायचा कसा किंवा काय करायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर त्याच्या संबंधी आजचं आपलं सेशन आहे मित्रांनो। या सेशनच्या माध्यमातून एक छोटंसं सेशन आहे, जास्त वेळ तुमचा घेणारा नाहीये, कारण की तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, त्यामुळे जास्त वेळ तुमचा घेणारा नाहीये। परंतु आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण फक्त जाणून घेणार आहोत की नेमकं तुम्हाला कशा संबंधी अभ्यास हा करायचा आहे, ठीक आहे। कोणते पुस्तके वाचायचे, काय अभ्यासक्रम असेल, सोबतच पुस्तके कोणती मी रेफर करू, ठीक आहे। मला जर सेशन माझं कंप्लीट करायचं नेमकी कोणती पुस्तके रेफर करू याच्या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यामुळे जास्त वेळ न गमवता, कारण की तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, म्हणून जास्त वेळ न गमवता आजचं सेशन सुरू करूया। छोटंसं सेशन आहे परंतु तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं। आपण डायरेक्ट जाऊया की आजचा नेमका अभ्यासक्रम काय असेल, ठीक आहे। आजचा अभ्यासक्रम, कारण की या संबंधी हे जे मुलांचे काही क्वेश्चन्स होते त्यासंबंधी आपण माहिती बघितलेली होती, याच्यावर एक सेशन ऑलरेडी झालेला आहे, परंतु मुलांचा भरपूर प्रॉब्लेम जात होता की नेमकं सर जे अभ्यासक्रम आहे किंवा कोणती पुस्तके आम्हाला वाचायची आहे, जर मी इतिहास रेफर करत असेल, मी भूगोल वाचत असेल तर नेमकी कोणती पुस्तके वाचायची आहे त्याच्या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। ओके, तर सर्वात लक्ष आधी देऊया की कोणते टॉपिक आपल्याला करायचे आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे, ठीक आहे। कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे तर लक्षात असू द्या टॉपिक कोणते वाचायचे आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे ना त्या जिल्ह्या रिलेटेड तुम्हाला 100% वाचायचं, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये, ही गोष्ट लक्षात असू द्या। ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे ना त्या जिल्ह्यामधल्या चालू घडामोडी असेल, त्या जिल्ह्याचा इतिहास असेल किंवा त्या जिल्ह्याचा भूगोल असेल, तो तुम्हाला 101% वाचायचा आहे, म्हणजे वाचायचाच आहे। चालू घडामोडी, इतिहास, भूगोल आणि त्या जिल्ह्याबद्दल इतर माहिती असेल किंवा एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणी असेल किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये कोणी प्रसिद्ध व्यक्ती असेल, जसं आता वर्धा जिल्हा घेतला, वर्धा जिल्ह्यामध्ये विनोबा भावे आहे, महात्मा गांधी, तिचे प्रसिद्ध व्यक्ती होते, त्यामध्ये इतिहासामध्ये त्याबद्दल विचारलं जाऊ शकतं। सोबतच महत्त्वाची जर त्या जिवंत एखादी महत्त्वाची व्यक्ती तिथे असेल, ठीक आहे, त्यांच्याबद्दलही विचारलं जाऊ शकतं। हे कशासाठी, ज्या जिल्ह्यात आपण अर्ज केलाय त्याच्या संबंधी वाचायचं आहे। दुसरं काय वाचायचं आहे सर, तर न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती वाचायची आहे। न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती, जेवढी न्यायालयाबद्दल तुम्ही माहिती वाचाल तेवढं जास्त तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरेल। न्यायालयाबद्दल जेवढी माहिती तुम्ही वाचाल ना तेवढं जास्त, म्हणून न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती वाचून ठेवा की न्यायालयाची स्थापना कधी झाली, न्यायालय आहे कुठे, न्यायाधीशांचा कार्यकाल हा नेमका काय, भारताचे मुख्य न्यायाधीश कोणते आहे, सरन्यायाधीश लक्षात ठेवा। सोबतच जे सरन्यायाधीश आहे ते कितवे सरन्यायाधीश आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले असेल तिचे न्यायाधीश कोण आहे, संपूर्ण माहिती हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ही संपूर्ण माहिती इथे दिलेलीच आहे की कोण आहे न्यायाधीश, कोठे आहे, ठीक आहे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं जे मेन ठिकाण आहे ते कोठे आहे, न्यायाधीशांचा कार्यकाल किती असतो, भारताचे मुख्य न्यायाधीश कोणते आहे, कारण की तुम्ही जॉब करणार आहात न्यायालयामध्ये, त्यामुळे न्यायालयाबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, ठीक आहे। सोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या बद्दलही माहिती ठेवणं आहे, खंडपीठे कोणकोणती आहेत, न्यायाधीशांची निवड ही कोण करतात, ठीक आहे, त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार कोणाला आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला वाचून ठेवायची आहे। ऍटलीस्ट वाचून नसेल तर अभ्यास त्याच्याबद्दल करून ठेवायचा आहे, ठीक आहे। अभ्यास त्याच्याबद्दल चांगला करून ठेवायचा, हे लक्षात असू द्या, ठीक आहे। हे तर झालं सर म्हणजे कोणते टॉपिक करायचे त्याच्याबद्दल, ठीक आहे, म्हणजे कोणकोणते टॉपिक करायचे। परंतु सर याचा नेमका अभ्यासक्रम कसा आहे आणि कोणती पुस्तके वाचावी, ठीक आहे, अभ्यासक्रम कसा आहे, कोणती पुस्तके वाचावी, लक्षात असू द्या। इतिहास तुमच्यासाठी भरपूर जास्त इम्पॉर्टंट आहे। इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान असेल, भूगोल असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, व्याकरण असेल, ठीक आहे, चालू घडामोडीचं ज्ञान असेल, सोबतच सामान्य ज्ञान, ठीक आहे, तुम्हाला थोडंफार जनरल नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे ना। आणि सामान्य ज्ञान ऍक्च्युली कनिष्ठ लिपिक या पदासाठी जास्तीत जास्त आवश्यक आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी म्हणजेच विज्ञान असेल, नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीचा विषय असेल, याचं संपूर्ण माहिती ही तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे। सध्याच्या घडीला तरी हे गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। आणि सोबतच ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता तिथल्या ज्या जिल्ह्याबद्दल आणि न्यायालयाबद्दल माहिती हे तोंडपाठच ठेवा, ठीक आहे, तोंडपाठ ती माहिती पाहतच ठेवा, ठीक आहे, हे फक्त लक्षात असू द्या। आणि सोबतच जे कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे, म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जे कनिष्ठ लिपिकचं पद आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला संगणक हा विषय चांगला करून ठेवणे आहे। संगणक जर तुम्ही बेसिक MSCIT जरी केले असेल ना, बेसिक प्रश्न येणार, परंतु प्रश्न येणार ते तुम्हाला आले पाहिजे, ठीक आहे, नाही तर एकही प्रश्न तुमची पोस्ट ही घेऊन जाऊ शकतं, ठीक आहे, म्हणून एक प्रश्न महत्त्वाचा असेल, ठीक आहे। परंतु सर ठीक आहे, आम्हाला अभ्यासक्रमही समजला, आम्हाला कोणते टॉपिक वाचायचे तेही समजले, परंतु सर ते टॉपिक वाचायचे कुठून, ठीक आहे, ऑप्शन्स काय ते टॉपिक वाचण्याचा, तर लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी एक सोपा पर्याय आहे
की नेमकं TCS जे आहे ती परीक्षा घेते कशी आणि ती प्रश्न जे आहे ते विचारते कुठून. ठीक आहे, तर बघा इतिहास जर तुम्ही अभ्यास करत असाल जो म्हणजे माझा विषय मी त्याच्याबद्दल पहिले सांगतो. ओके, तर इतिहास याचा जर अभ्यास करत असाल त्यासाठी तुम्हाला बोर्डाची पुस्तके वाचायची. सर बोर्डाची तर भरपूर पुस्तके आहे हो, कोणती पुस्तके वाचायची? तर लक्षात घ्या 11वीचा इतिहास. ठीक आहे, 11वीचा इतिहास वाचा. जर इतर वेळ असेल तर मग इतर पुस्तके वाचा, परंतु 11वीच्या इतिहासावर TCS नेहमी जास्त प्रश्न विचारतं, 100% विचारतं. त्यामुळे 11वीचा इतिहास हा चांगलाच करून ठेवा, हे लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल जर वाचत असाल तर सौदी सरांचं पुस्तक बेस्ट आहे. नाहीतर मग तुम्ही जे एनसीईआरटी तर फार दूरची गोष्ट झाली, परंतु तुम्ही स्टेट बोर्ड जरी महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल वाचला तरीही चालेल. ठीक आहे, परंतु लक्षात ठेवा भारताचा भूगोल कमी केला तरी चालेल, परंतु महाराष्ट्राचा भूगोल आवर्जून आणि अतिशय चांगला करा. भारताचा भूगोल जो आहे तो थोडं भारताचा भूगोल वाचला तरी चालेल, नाही वाचला तरी चालेल, परंतु वेळ असेल ना तुमच्याजवळ तर महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त फोकस करा. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल चांगल्यात चांगला करून ठेवा महाराष्ट्राचा. ठीक आहे, कारण की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये स्वतः दिलेला आहे विशेषतः महाराष्ट्राचा. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल अतिशय चांगला करून ठेवा. आणि तुम्ही ज्या स्टेटमध्ये जॉब करणार आहात ना, तुम्ही ज्या स्टेटचे अधिकारी होणार आहात, त्यामुळे तुम्हाला त्या स्टेटबद्दल जास्तीत जास्त विचारल्या जाईल, 100% जाईल. म्हणून महाराष्ट्राचा भूगोल जास्तीत जास्त करूनच ठेवा. नागरिकशास्त्राबद्दल नागरिकशास्त्राचे प्रश्न ऑलरेडी ठरून आहे. नागरिकशास्त्र असेल किंवा राज्यघटना असेल याचे प्रश्न ऑलरेडी ठरून आहे की कोणते येणार आहे. सर तुम्हाला कसं माहित कोणते प्रश्न येणार आहे? कारण की ऑब्व्हियसली जर तुम्ही न्यायमंडळामध्ये जात असाल, ठीक आहे, तुम्ही न्यायालयाची भरती देत आहात तर त्याबद्दल न्यायालयावरच प्रश्न येणार आहे. सर्वोच्च असेल, उच्च न्यायालय असेल, ठीक, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा राष्ट्रपती राज्यपाल असेल जे नियुक्त करतात, ठीक आहे, म्हणजे सरन्यायाधीशाची नियुक्ती करणारे असेल, यांच्याबद्दलच जे प्रश्न आहे ना ते विचारले जाणार आहे. ठीक आहे, यांच्याबद्दलच प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे हे चांगल्या गोष्टी करून ठेवा. सोबतच जर विधिमंडळ असेल, ठीक आहे, विधिमंडळावर प्रश्न आहे, त्यामध्ये 8वीचा इतिहास आणि नागरिकशास्त्राचे कोणत्याही पुस्तकाचा, परंतु 8वीचा इतिहास हे 100% वाचा. 8वीचा इतिहास 100% वाचा आणि तेही स्टेट बोर्डचं, दुसऱ्या कोणत्याही राज्याचं नाही, आपल्या स्टेट बोर्डचं, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा. कितवीचं सर? 8वीचं. कशासाठी सर? तर विधिमंडळाबद्दल, महाराष्ट्राच्या विधिमंडळाबद्दल माहिती घ्यायची असेल तर. ठीक आहे, आणि सोबतच जर तुम्हाला राज्यपाल, न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हेही करायचं असेल तर तुम्ही 8वीचा इतिहास रेफर करू शकता. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात असू द्या. सोबतच विज्ञानासाठी तुम्ही बोर्डची पुस्तके वाचा. ठीक आहे, विज्ञानासाठी तुम्ही बोर्डची पुस्तके वाचा. 6वी ते 10वीचा अभ्यासक्रम जरी वाचला त्यानुसार त्यांची जे स्टेट बोर्डची पुस्तके वाचली तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, परंतु बोर्डची पुस्तके वाचा विज्ञानासाठी, कारण की TCS नेहमी बोर्डच्या पुस्तकांवर नेहमी फोकस करतं. ठीक आहे, त्यामुळे इतिहासासाठी 11वीचा आणि जर राज्यशास्त्र यासाठी 8वीचं पुस्तक बेस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर क्रीडासाठी चालू घडामोडी, क्रीडा जास्त विचारल्या जातात चालू घडामोडींमध्ये, त्यामुळे क्रीडांवर फोकस असू द्या. TCS नेहमी क्रीडांवर जास्त प्रश्न विचारतो. साहित्यांमध्ये लेखक नेहमी विचारतो TCS, पुस्तके आणि कादंबरी यावरही प्रश्न विचारतो. त्यामुळे या वर्षभरात आलेली कोणती नवीन पुस्तके असेल, त्यांचे लेखक असेल ते करून ठेवा. सोबतच काही कादंबऱ्या असतील ज्या थोड्या फेमस झालेल्या असतील त्यांच्याबद्दल ही माहिती ही जवळ ठेवा. ठीक आहे, ऍटलीस्ट जवळ ठेवा, असं नाही म्हणत की मी पाठच करा, ती जवळ ठेवा. हवं तर मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून वॉलपेपर म्हणून ठेवा, जेणेकरून ती नजरे खालून जरी गेली ना तरी चालेल. ठीक आहे, नजरे खालून गेली तरीही चालेल, परंतु लक्षात असू द्या की लेखक, पुस्तके आणि कादंबरी हे आवर्जून करा. क्रीडांबद्दल माहिती विचारली जाते ती सुद्धा करा. ठीक आहे, IPL आहे, IPL बद्दल माहिती घ्या, वर्ल्ड कप बद्दल माहिती घ्या, परंतु क्रीडांबद्दलही माहिती असू द्या. सोबत लेखक, पुस्तके, कादंबरी यांच्याबद्दल माहिती ही आवर्जून करा. ठीक आहे, ओके. त्यानंतर व्याकरण ऑब्व्हियसली मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी सर किती कठीण आहे, परंतु सोपी बनवून देतात नेहा मॅम. ठीक आहे, नेहा मॅम कडून तुम्ही उत्तम त्यांचे क्लासेस घेऊ शकता. युट्यूबवर सुद्धा त्यांचे क्लासेस चालतात, सोबत त्यांचं पेडचं सुद्धा लेक्चर असतं, ते सुद्धा तुम्ही कधी कधी जर हा कोर्स घेतलेला असेल ना तिथे सुद्धा तुम्हाला त्याबद्दल माहिती होऊन जाते. ओके, चालू घडामोडी या करायच्याच आहे, त्याबद्दल ऑलरेडी आपलं बोलणं झालेलं आहे की क्रीडा आणि साहित्य यावर जास्त फोकस करायचा आहे. आणि संगणक, ठीक आहे, संगणक जे आहे, ठीक आहे, संगणक सर नेमकं संगणकासाठी मी कोणतं पुस्तक वाचू? ठीक आहे, संगणकासाठी मी कोणतं पुस्तक वाचू? जर तुमचा लेटेस्ट वाला MSc-ITचा कोर्स झालेला असेल ना, तुम्हाला याबद्दल वाचण्याची जास्त गरज नाही. ठीक आहे, वाचण्याची जास्त गरज नाही. परंतु सर कम्प्युटर रिलेटेड कोणते प्रश्न येतात, तर यावर ऑलरेडी एक लेक्चर झालेला आहे. ठीक आहे, ऑलरेडी एक लेक्चर झालेलं आहे की नेमके कम्प्युटरवर कोणते प्रश्न येतात, ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, जेणेकरून आपल्याला माहिती होऊन जाईल की कम्प्युटरवर नेमके हे कोणते प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर त्याबद्दल जास्त करण्याची गरज नाही, अगदी बेसिक प्रश्न असतात, परंतु ते प्रश्न जाणून घेणं थोडे गरजेचे असतात. ओके, चालू घडामोडीसाठी तुम्ही 6 माही वापरू शकता, परंतु नसेल वापरत ना तर मी एक पर्याय सांगेल की जर चालू घडामोडी अतिशय चांगल्या प्रमाणात करायचं असेल तर हरीश सर सुद्धा चालू घडामोडी घेतात, त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, परंतु सर अजून कोणता पर्याय आहे का? तर एक पर्याय असा आहे मित्रांनो, इंटरनेटवर रोजच्या डेली अपडेट्स ठेवत चला. ठीक आहे, डेली अपडेट्स इंटरनेटवर ठेवत चला. न्यूज तुम्ही राजकारणा रिलेटेड न्यूज नाही वाचल्या तरी चालतील किंवा नाही अभ्यासल्या किंवा नाही बघितल्या तरी चालेल, परंतु लक्षात ठेवा की ज्या डेली घडामोडीज असतात, ज्या आता सपोज कोणताही घडामोडी असेल, एखाद्या डीप फेक बद्दल असेल त्याच्याबद्दल माहिती ठेवा किंवा कोरोना असेल त्याच्याबद्दल माहितीही ठेवत चला. सोबतच लक्षात ठेवा मित्रांनो की चालू घडामोडी जर अतिशय चांगला करायचा असेल ना, अतिशयच चांगला, त्यासाठी एक पर्याय जो मी वापरायचो तो सुद्धा वापरू शकता. तो पर्याय काय आहे, तर तुम्ही कोणतीही एक ऍप डाउनलोड करा ज्यामध्ये चालू घडामोडी रिलेटेड MCQs असतात आणि ते MCQ डेली सॉल्व्ह करा. ठीक आहे, डेली सॉल्व्ह करा. भरपूर MCQs असतात, भरपूर MCQ तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त डेली MCQs करा. डेली MCQs तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरू शकतात. ठीक आहे, तर
हा अभ्यासक्रम तुम्हाला कदाचित कळलेला असेल, विज्ञान असो, क्रीडा असो, साहित्य असो, व्याकरण मराठी इंग्रजी असो, चालू घडामोडी असो, जर राज्यशास्त्र किंवा राज्यघटना नागरिकशास्त्र हा विषय घेतला तर 8वीचा इतिहास कंपल्सरी आहे, ते वाचूनच ठेवा, कारण की TCS त्यावर जास्त प्रश्न विचारतं ना, त्यामुळे बाकी काही गरज नाही वाचण्याची, परंतु TCS विचारताय ना म्हणून वाचावं लागेल. ओके, इतिहासासाठी सुद्धा बोर्डाची पुस्तके, त्यातही 11वीचा इतिहास हा थोडा वाचावा लागेल, कारण की TCS विचारताय यार, TCS विचारताय म्हणून वाचावं लागेल, नाहीतर काही वाचण्याची गरज नव्हती. ओके, ठीक आहे. आणि भूगोलासाठी तर सौदी सरांचं किंवा महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः वाचायचा आहे. ठीक आहे, तर ओके, तर हे होतं मित्रांनो आजचं एक छोटंसं लेक्चर कशासाठी होतं सर? लेक्चर होतं यासाठी की अभ्यासक्रम कोणता आहे, कारण की भरपूर मुलांचे कमेंट्स येतात, भरपूर मुलांचे फोन येतात, भरपूर मुलांची माहिती येत आहेत की सर अभ्यासक्रम म्हणजे नेमकी पुस्तके वाचू कुठून. ठीक आहे, नेमका आम्ही पुस्तक अभ्यास तर करायला सुरुवात केलेला, परंतु नेमकं काय कळत नाहीये की कुठून वाचावं, काय ट्रिक्स आहे, काहीच कळत नाहीये. त्यासाठी TCS कसं विचारताय त्याच्यानुसार अभ्यास केला ना, तुमचंही काम जे आहे ते लवकर पूर्ण होईल. आणि मित्रांनो लक्षात असू द्या, जर तुम्ही जिल्हा न्यायालय याचा जर फॉर्म भरला असेल ना, तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे, मिशन संहिता, आणि त्यातही आज ही बॅच स्वस्तामध्ये मिळत आहे, कारण की क्रिसमसचा सेल आहे, त्यामुळे ही कमी पैशांमध्ये तुम्हाला मिळत आहे. ती बॅच सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आणि सोबतच लक्षात असू द्या, ही बॅच जी तुम्ही कमी पैशांमध्ये घेऊ शकता, परंतु सर कमी पैशांमध्ये मिळणार कशी? ठीक आहे, प्रश्न आहे की कमी पैशांमध्ये मिळणार कशी? मिळणार अशी की तुम्हाला फक्त काय कोड यूज करायचा आहे, Y860. ओके, Y860 हा जर कोड तुम्ही यूज केला ना, तर ही बॅच तुम्हाला कमी पैशांमध्ये मिळते. ठीक आहे, फक्त यूज करा Y860, म्हणजे तुमचे जे गेलेले पैसे आहे 1900 रुपये का गेलेले असे ना, ते पैसे वापस येईल, थोडे वापस येईल. कशामध्ये? तर Y860 हा कोड वापरा. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही मिशन संहिता घेऊ शकता, आणि जर तुम्ही अन्नपुरवठा याचा जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा बॅच घेऊ शकता. यासाठी सुद्धा तुम्ही Y860 हा जर कोड वापरला ना, तर तुम्हाला याचे सुद्धा गेलेले 1900 रुपये हे थोडे परत येईल. ठीक आहे, जास्त नाही येणार, परंतु थोडे जे पैसे आहेत ते परत येईल. थोडं सॅटिस्फॅक्शन राहील, मनाला थोडी समाधानी राहील की ठीक आहे, मी माझे पैसे गेले होते परंतु माझे काही पैसे वापस आलेले. त्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही हे बॅच घेऊ शकता. फक्त कोड यूज करा Y860, जेणेकरून हे पैसे जे आहे तुमचे जे परत येणारे आहे ते सॅटिस्फॅक्शन सहित परत येईल. ठीक आहे, तर याच विचारासहित मित्रांनो आजचं हे लेक्चर इथे संपवूया. ठीक आहे, जर हा कोर्स घ्यायचा असेल तर Adda24 यांची ॲप डाउनलोड करा किंवा वेबसाईटवर जा, महाराष्ट्र सेक्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला ही बॅच सुद्धा दिसून येईल आणि ही बॅच सुद्धा जी आहे ती दिसून येईल, म्हणजे मिशन संहिता सुद्धा आणि मिशन अन्नपूर्णा सुद्धा. तर याच विचारायचे आजचं हे लेक्चर संपूया मित्रांनो, आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कसलेही प्रश्न असल्यास मला नेहमी विचारत राहा, मी नेहमी तुमच्यासाठी इथे आणि इथेच आहे. आणि सोबत लक्षात ठेवा मित्रांनो की पुढच्या वर्षीचे झेंडावंदन हे आपल्याला आपल्याच ऑफिसमध्ये करायचं आहे. मग कोणत्याही ऑफिसमध्ये करू, अन्नपुरवठा रिलेटेड असो किंवा न्यायालय रिलेटेड असो, कोणत्याही ऑफिसमध्ये करू, परंतु करायचं आहे माझ्याच ऑफिसमध्ये. त्याशिवाय मी कुठेही करणार नाही. या विचारासहित काम करा, तुमचंही काम नेमके पूर्ण होईल. तर याच विचारासहित आजचं हे लेक्चर संपवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास हा करत राहा. तर याच विचारासहित आजचं लेक्चर इथे संपवूया.